अध्याय क्रमांक 1 आयुष्कामी अध्याय अष्टांग हृदय पान क्रमांक 11 शमनं कोपनं स्वस्थैकं द्रव्यम् इति त्रिधाम. शमनं कोपनं शमनं कोपनं स्वस्थैकं द्रव्यमिति त्रिधा. पहिल्यांदा स्वस्थैकं स्वस्थैकं त्याचा अर्थ असा आहे की जे सतत सेवन करून सुद्धा दोष प्रकोप होत नाही, विधियुक्त सातत्याने सेवन केलं तरी दोष प्रकोप होत नाही. विधियुक्त हा शब्द महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की हितकर द्रव्य सुद्धा विधिविरहित घेतलं की ते दोषकर आहे, ते अस्वास्थ्यकर आहे. आणि म्हणून प्रत्येक द्रव्य, आता प्राणिनां प्राणः भोजन, प्राणिनां प्राणः. पण ग्रंथकार काय म्हणतात? इष्ट गंध वर्ण स्पर्श युक्त विधिविहितम अन्नम प्राणिनां प्राणः. म्हणजे हितकर द्रव्य सुद्धा विधिपूर्वक घेतलं तरच ते प्राण आहे. आणि मग असं प्राणयुक्त अन्न बल वर्ण सुख इत्यादी देतं. आणि या विधियुक्त आहारावर अग्नीची स्थिती अवलंबून आहे. तस्य स्थितौ अग्निस्थिती. संदर्भ चरक सूत्र 27 श्लोक क्रमांक 3. इष्ट गंध वर्ण अन्नपाणी प्राणिनां प्राणी संज्ञकानां प्राणम अचक्षते कुशला. आणि पुढचं वाक्य तस्य स्थितौ प्रत्यक्ष फलदर्शनात तदीनघना ही अंतरग्निस्थिती. असं इंधन अग्नीला मिळालं तर अंतराग्नीची स्थिती आहे, तो स्थिर राहतो, तो विकृत होत नाही.
आणि म्हणून स्वस्तहितकर द्रव्य, स्वस्तहितम द्रव्य त्यालाच म्हणायचं की जे विधियुक्त आहे. विधिविरहित घेतलेलं स्वस्तहितकर द्रव्य सुद्धा व्याधिकर ठरतात. हे लिहून हे लक्षात ठेवा. नाही मी लघु आहारच घेतो, बरोबर आहे, याची वेळ चुकली आहे, संस्कार चुकला आहे, मात्रा चुकली आहे. आपली लाईफस्टाईल बिघडली आहे ना, ती इथे बिघडली आहे. लोक म्हणतात लाईफस्टाईल बिघडली आहे, लाईफस्टाईल बिघडली आहे. अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट ही महत्वाची आहे लाईफस्टाईलची, की मी विधिविरहित खाणं सुरू केलं आहे. नुसतं जंक फूड नाही, आमचं खाणं सगळंच विधिविरहित चाललं. तेव्हा चतुर्विध आहार, द्रव, पोष्य, लेह्य, हे सगळे चतुर्विध आहार स्वस्त हितकरच असले पाहिजे, हा एक भाग, आणि तो विधियुक्त असला पाहिजे दुसरा भाग. आता स्वस्त हितकर द्रव्य कुठलं असतं? तर ते एक उत्तर, स्थूल उत्तर असं आहे की जे दोषप्रकट नाही, जे अग्निबंध करीत नाहीत, जे मलक्षय करीत नाहीत, किंवा मलवृद्धी करीत नाहीत, किंवा मलांचं अवलोकन करतं, त्याला स्वस्थ हितकर म्हणायचं. हे स्थूल उत्तर. त्याचं सूक्ष्मातलं उत्तर, MD PhD लेवलचं, जी द्रव्य गुणांनी 20 गुण आहेत ना, या 20 गुणांचे 3 स्तर असतात. गुरु, गुरुतर, गुरुतम. यातलं प्रथम स्तराचं असलं पाहिजे. ते गुरुतर असता कामा नये, गुरुतमत असताच कामा नये. 80 गुणांचे स्तर पहिला स्तर असला पाहिजे, दुसरा तिसरा स्तर नेहमी हितकर नाही. समाजनेला पहिला स्तरच योग्य आहे. विष्टंबी आहे, पण विष्टंबी तर नाही, विष्टंबी तम नाही. सगळे सिंधुधान्य विष्टंबी आहेत सगळे, पण मूग विष्टंबी साधारण. पुढचे विष्टंबी तर आहे, चणा विष्टंबी तम आहे, पोहे विष्टंबी तर आहे. या पद्धतीने परीक्षण करायला लागतं आहार द्रव्याचं, प्रत्यक्ष अनुमानाने. पण विष्टंबी कुणाला म्हणायचं? विष्टंबी त्याला म्हणायचं की जे मलांची गती कमी करते. सुखपूर्वक मनप्रवृत्ती व्हायची, त्याला बाधा, त्याला विष्टंबी. मग ते स्लविश करतं, बंद करतं. निबंध होत नाही, पण अनुलोमन शीघ्रतेला होत नाही, नॉर्मली होत नाही, वेळ चुकतो. आणि मग प्रसंगी गुडगुड आल्यानंतर त्याचं नाव विष्टंबी. असं प्रत्येक द्रव्याचं वैशिष्ट्य, गुणवत्ता ही सामान्य असली पाहिजे, तरतम असता कामा त्याला स्वस्थ हितकर म्हणायचं. आणि अशी स्वस्थ हितकर द्रव्य मात्रेत घेताना, विधिपूर्वक घेताना, ती दोन विरुद्ध आले तरी ते विरुद्ध होत नाही, हे लक्षात घ्या. दोन समान गुणाचे एकत्र आले तरी विरुद्ध होत नाहीत.
दोन विरुद्ध गुणाचे एकत्र आले तरी होत नाहीत, विषम गुणांचे एकत्र आले तरी होत नाहीत. आणि म्हणून मग आहारात षड्रस असले तरी ते विरुद्ध होत नाही. आहार नेहमी षड्रसयुक्तच पाहिजे. फक्त ऋतुमानाने न्यूनाधिक करायचं. आणि म्हणून शीतद्रव्य घेताना भात शीत आहे, अभिषेंडी आहे, गुरु आहे, भाजून घेतला, योग्य ऋतूमध्ये घेतला, योग्य मात्रेत घेतला आणि थंड पाणी पिलं, हे विरुद्ध नाही होणार. मात्रेत पाणी पिलं, भाताची मात्रा वाढली, पाण्याची मात्रा वाढली, तिथे विरुद्ध होणार. दोन मात्रा विरुद्ध केले तिथे विरुद्ध होणार. आणि योग्य मात्रेतला योग्य पदार्थ हा समान गुणाचा असू दे, विपरीत गुणाचा असू दे, विषम गुणाचा असू दे, तो विरुद्ध होत नाही. त्याला स्वस्थ करा. स्वस्थाची व्याप्ती कळली. दुधात सुद्धा मीठ आहे. आपण शिऱ्यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर चालू शकतो. थोडंसं किंचित. पण ते दूधही किती घ्यायचं मग? वाटीभरच. मग म्हणजे लोक मग काय करतात, पळवाट करतात. दुधात मीठ टाकत चालतं ना, मग दिवसभर दूध त्याच्यानंतर थोडं तरी मीठ टाकायचं नाही, मात्रा वाढते. मग मात्रा वाढते. म्हणून मात्रा शिष्यात हा नियम आहे. आणि मग रोज दूध आणि मीठ टाकून घेतो, नाही जमा. दुधात मीठ घातल्याशिवाय चांगलाच लागत. दुधात मीठ घातल्याशिवाय चांगलाच लागत. हो बरोबर आहे, पण रोज खाऊ नये, कधीतरी खाऊ. कारण दुधात, गाईच्या दुधात मीठ असतं, म्हशीच्या दुधात सुद्धा मीठ असतं. त्यामुळे ते विरुद्ध नको, आणखी टाकलं ते करून. आणि म्हणून गुलाबजामुनसाठी खवा मागितला की तो गाईच्या दुधाचा घेतात, वेगळं असतं. कारण त्याला थोडंसं लावण मिळेल. आणि म्हणून मीठ टाकून पुन्हा हे नाही करायचं, ते विरुद्ध होतं. कधीतरी एखाद्या दिवशी घेतलं तर गरज नाही, पण रोज नको. 8 दिवसाला 2दा 3दा नाही. तुम्ही शिकरण एखाद्या दिवशी घेतलं तर काय बिघडणार नाही. पण शिकरण 2 वाट्या घेतलं, पावसाळ्यात घेतलं, क्रमप्रकृतीने घेतलं, अष्टमात घेतलं, ते काय होणार आहे? पण उन्हाळा दिवस आहे, वाटलं दूध टाकून घ्यावं, आंब्याचा रस घ्या ना, वाटीवर घ्या ना. पण 16 वाट्या दूध आणि 16 वाट्यावर हे असं नाही झालं. मुद्दा लक्षात आला. अतिरेक हा वाईट आहे. हिता शिष्यात मिता शिष्यात, हे स्वस्थ, त्याला म्हणतात स्वस्थ हितम. द्रव्य त्रिधा. स्वभावतः द्रव्य स्वस्थ हितकर असणं म्हणजे आपापल्या गुणांनी सामान्य असणं. मग मात्रेने हितकर असलं म्हणजे योग्य ऋतूत योग्य मात्रा असणं, संस्कार योग्य असणं, मात्रा योग्य असणं आणि विधियुक्त असणं, या सगळ्याला स्वस्थ हित म्हणतात. काही द्रव्य स्वभावतः स्वस्थ हितकर आहेत, द्राक्षा स्वस्थ हितकर, पण ती विधियुक्त घेतलं तर विधी सोडून घेतलात तर. मुद्दा कळला, व्यापकता कळली. त्याच्यावर एक लेख होऊ शकतो, स्वस्थ हितकर कुणाला म्हणायचं. लोक विचारच करत नाही. आपण विचार करायला बंदच करून टाकलं, उहन बंदच केलं. आणि मग या आधारावर तुम्हाला एखाद्या द्रव्य बाजारात नवीन आहे ठरवता येतं हितकर आहे का नाही. ते सोयाबीन हितकर आहे का नाही आहे, विष्टंबी आहे, गुरु आहे. आता हा माझा अनुभव आहे, पण हा सिद्ध करणं ही बुद्धिमत्ता. मग तो देऊन बघायचा, समाग्नीला देऊन बघायचा, योग्य मात्रेत देऊन बघायचा, योग्य ऋतूत देऊन बघायचा, परिणाम बघायचा.
मग कळतं की समाजलीला सुद्धा जर पात्रात देऊन गुडगुड करत असेल तर तो विष्टभी नक्की आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्यांच्या मेथॉडॉलॉजी पुढच्या काळात डेव्हलप करायला लागणार आहे. एवढं प्रचंड काम आहे. प्रत्येकाची मेथॉडॉलॉजी डेव्हलप करायची, प्रत्येकाची. गेल्या 100 वर्षात आयुर्वेदात संशोधन काळीचंही झालं नाही. जे झालं ते द्रव्यांचं झालं. आयुर्वेदिक सिद्धांत खरे आहेत का ही शंका आहे ना, मग ते सिद्ध करून बघा ना. पुढे आता कोपनम. जी द्रव्य, काही द्रव्य स्वभावतःच कोपन असतात. म्हणजे अतिशीत, शीततर, शीततम, गुरुतर, गुरुतम, तीक्ष्णतम, तीक्ष्णतर, पिच्छिलतर, पिच्छिलतम, ही स्वभावतःच वृद्धी करायची. म्हणजे 200 गुणातला गुण तरतमयुक्त असलेले सगळे व्याध कोपन नाही. ते नित्यसेवनी नाही आहे. एक दिवस घेऊन काही बिघडणार नाही, पण ज्याचा अग्निमंद आहे त्याला एक दिवसही त्रासदायक ठरणार आहे. त्याचा अग्निमंद आहे त्याला एक दिवस सुद्धा त्रासदायक ठरणार आहे. समाजनेला त्रासदायक ठरणार नाही, पण समाजनेचं बिघडवणार आहे. गुरुतर, गुरुतम, पिच्छिलतर, पिच्छिलतम, शीततर, शीततम, ही कोपन आहे. म्हणजे पित्तरस कोपन नाही आहे, पित्ततर कोपन आहे. मेथी वातप्रकोपक नाही आहे. चालतं एक दिवस खाल्ली तर, पण रोज रोज खाल्ली तर त्याची मात्रा बिघडली. म्हणून नित्यसेवनी तिक्तरच पटोल गुळूची तिक्ततम आहे. तिक्त सामान्य तिक्त आहे, त्याच्यात तिक्तपणा लागत सुद्धा नाही एवढा. कारण तिक्ततर आहे, रोज नाही कधीतरी. त्याला म्हणतात कोपन. स्वभावता कोपन. आणि सामान्य कोपन द्रव्य, सामान्य द्रव्य सुद्धा विधिविरहित घेतलं की ते कोपक आहे. सामान्य द्रव्य सुद्धा विधिविरहित घेतलं की कोपक आहे. म्हणजे गायचं दूध नित्यसेवनी आहे का नाही, देतो आम्ही, पण ते विधियुक्त दिलं तरच योग्य आहे. ते कोपन नाही करत. पण म्हणजे सामान्य द्रव्य, नित्यसेवनी द्रव्य सुद्धा विधिविरहित दिलं की ते कोपन आहे. शमन द्रव्य. काही द्रव्य जे तिक्ततर आहे, वृक्षतर आहे, ते वातप्रकोपक आहे. किंवा ना वातप्रकोपक. मग तुम्ही विधियुक्त घ्या का विधिविरहित, ती होणारच, ती कोपन असेल. त्याच अर्थाने ती स्वभावता कोपक आहे. ती तुम्ही इथं रोज घेतली, विधिविरहित घेतली रोज, तरी चुकलं. सगळा विधी पाळला, पण मला हित करायचं नाही, पाळला नाही. ग्रीष्म ऋतू आहे आणि ग्रीष्म ऋतूत तुम्ही काळी मिरी खाल्ली, रोज खाल्ली आणि चमच्यावर खाल्ली, बरोबर हो का? तुम्ही आहे तीक्ष्ण तर आहे, ती नाही खाता. स्वभावता कोपन. आणि म्हणून ती द्रव्य
कुठे वापरायची याला नियम आहे औषध म्हणून. म्हणजे मरीच सुद्धा शमन आहे. किंवा वृद्ध दोषांना वृद्ध गुणांना कमी करण्याकरता मात्रेत विधियुक्त युक्तियुक्त वापरले ते शमन आहे. प्रत्येक गुणाचं द्रव्य मग ते दोषांच्या तरतमावस्थेवरती अवलंबून आहे. वृद्धतर वृद्धतम आणि त्याला बळ कुणाचं आहे? ऋतूचं बळ, प्रकृतीचं बळ, वयाचं बळ, देश काल उपपादितही. पहिल्या अध्याय आहे ना 59, 60, 61, 62 श्लोक आहे. 59, 60, 61, 62 श्लोक आहे. देशकालोपपादितही म्हणजे श्लेष्पा बृहत्तर आहे, वृद्धतर आहे, वृद्धतम आहे. मग आता कटुरस पाहिजे का नाही? वृक्षगुण पाहिजे का नाही? मग वृद्धतर जर श्लेष्पा असेल आपल्या गुणाने तर द्रव्यही बलवान पाहिजे. म्हणजे तिथे साधारण कटू नाही चालणार रोजचं. रोजचा मी कटू खातो ना काहीतरी, मात्रेत खातो, काहीतरी मिरची खातो, मात्रेत खातो, हळद खातो, मात्रेत खातो. पण जो श्लेष्मा बलवान आहे, शीत ऋतू आहे, बाल्यावस्था आहे, सकाळची वेळ आहे. आता काय पाहिजे? आता श्वासपुटारच पाहिजे. श्वासपुटावर काय? मरीची. किती आहे? किती आहे? मात्रात्तर आहे, मात्रात्तम आहे. इतर द्रव्य सामान्य आहेत आणि ह्या काही पटीने आहे मरीचे. तीक्ष्णतर द्रव्य पण ते शमन आहे. गोमूत्र तीक्ष्ण आहे, शमन आहे. चित्रक तीक्ष्ण आहे, शमन आहे. भल्लाटक तीक्ष्ण आहे, शमन आहे. काही द्रव्य स्वभावता शमन आहे, कारण ती कटुतर आहे, तिक्ततर आहे, पण तुम्हाला सामान्य द्रव्य वापरायचं तर दोष सुद्धा सामान्य पाहिजे. म्हणजे वृद्ध किंचित वृद्ध आहे, मग आपलं नेहमीचं लवण चालेल, नेहमीचं तिक्तरच चालेल. विपरीत ऋतू आहे, वय चांगलं आहे, व्यायाम केलेलं शरीर आहे, मग थोडंसं तिक्तरच कुठलंही चालेल. आणि म्हणून आपण खोकला दिला की हळद देतो. सामान्य बलवान नाही आहे म्हणून. बलवान त्याच्यात श्वासपुठारच पाहिजे, ते शमन ठरतं. काही द्रव्य स्वभावता शमन आहेत की जी रोजची आहार्य द्रव्य नाही आहेत, नित्यसेवनीय नाही आहेत, पण औषधी म्हणून ती वापरले जातात. सगळे तिक्तरस शमन आहे, सामान्य स्वभावता. अपतर्पणात लंघनासाठी चालणारा तिक्तरसा शमन आहे. कारण हा कटुतर नाही, पण तिन्ही दोषांचं शमन करणार आहे, दोन्ही दोषांचं शमन करणार आहे. कफाचंही करणार आहे, पित्ताचंही करणार आहे. आणि म्हणून शमनाची व्याख्या करताना आकाशीय वायवीय शमनाने अशी व्याख्या सुसूत्राने करून टाकली. संतर्पण्य गाडीमध्ये ही औषध तुम्ही देऊ शकता. कशाला बंधन आहे? कशाला सुद्धा शमन आहे, पण त्याला बंधन आहे. श्रमावस्थेत द्यायचं नाही. जास्त मात्रेत घेतलं तर कंठघोष करतो, कंठग्रह करतो, अवरोध करतो, नाही चालत. म्हणून तिक्तरसाला शमन म्हणून नाव दिलंय. वायवी आकाशीय शमनाने. त्यातल्या काहीतरी शमन म्हणून पाहिजे म्हणून शमन करायचं. काही सापडलं ना तिक्तरस आहे, परंतु आत्मशमन नाही. हे श्लेष्मपित्त शमन आहे.
आणि तेही तुम्हाला वातपित्त शमन हवं असेल तर मधुर विपाक असलेली पित्तरस वातशमन आहे. नमासा, गुळूची, यष्टीमधू, अश्वगंधा, पित्त असूनही शमन आहे, कषाय असूनही शमन आहे. गुळूची कषाय आहे, अश्वगंधा कषाय आहे, नमासा पित्त आहे, पण मधुर. तेव्हा शमन द्रव्यांची व्याप्ती आपल्या डोक्यात पाहिजे. परीक्षेत लिहायचे कधी तेव्हा वेगळा, पण आपल्या डोक्यात शमनाची कल्पना पाहिजे. मुद्दा लक्ष द्या. स्वभावतः शमन द्रव्य असतात ते पित्तरस सगळीकडे जाणार. विपरीत म्हणून, हेतू विपरीत म्हणून सगळीकडे चालणार आहे. पण हेतू विपरीत म्हणून तू वाटत चालत नाही, कारण तो हेतू विपरीत नाहीच आहे. म्हणजे हेतू विपरीत म्हणून शमन म्हणून चालणारे वायूला ते शमन. तेव्हा सामान्य शमनाची व्याख्येमध्ये सुश्रुताने आकाशीय वायव्यानं का घातलं? त्याचं कारण हे, त्याची व्यापकता आहे. मग कपिशमन नाही आहे काय? कपिशमन आहे, पण त्याला मर्यादा आहे. ती वायूत चालणार नाही, ते फक्त कफात चालणार. कषाय शमन नाही आहे काय? त्याला मर्यादा आहे, समावस्थेत चालणार नाही, स्तंभन करणार आहे, मात्रा मोठी झाली की त्रास देणार आहे. म्हणून अर्जुन सुद्धा देताना काळजी घ्यायला लागतं. उत्तम शमन आहे, उत्तम हृदयोग नाही, पण मात्रा थोडी द्यायला लागते, दुधात उकळून द्यायला लागतं. अर्जुनाचा कल्प दुधात उकळून दिला तरच तो काम चांगला करतो, अन्यथा दिला तर त्याला की बाधा स्थिती असते. म्हणून सिद्ध खेळ घ्यायचं. अरिष्ट देतात द्यावं, पण मात्र सांभाळून द्यायची, कारण ते कषाय तर आहे, कषाय तम आहे आणि हृदयोगात तुम्ही येत आहे. पण ते शमन आहे. म्हणजे तीक्ष्ण तरद्रव्य, तीक्ष्ण तमोद्रव्य सुद्धा शमन आहे. जी विष्टंभी द्रव्य आहेत ती तुम्ही अतिसारात काही दिवस वापरू शकता. काही दिवस. कारण ते विष्टंभी आहेत, गती कमी करणारे आहेत मनाची. आणि म्हणून कुलत युष, अडकी युष चालतो, अतिसारात चालतो. किंवा सृष्टीमधलं यच्चयावत द्रव्य, पंचभूतील द्रव्य हे शमन द्रव्य ठरू शकतं. कसं? देश कालोपपादितही विपरीत गुणही द्रव्य. विपरीत गुणांचं द्रव्य, दोषांच्या गुणांच्या विपरीत गुणांचं द्रव्य देश कालाचा विचार करून वापरलं तर विषसुद्धा शमन ठरतं. कुठलंही द्रव्य देशकालांचा विचार करता न करता दिलेलं आणि विधिविरहित दिलेलं हे दोषकर स्वस्तवच्या विपरीत असणार आहे. ते लक्षात घ्या. पुढं कळला विषय कळला? कृष्णाशीत गुणोत्कर्षात दिव्य
उष्ण शीत गुणोत्कर्षात तत्वीर्यम विधास्कृतम्. शब्द किती व्यवस्थित वापरलाय बघा. उत्कर्ष. उत्कर्ष याचा अर्थ जाणीव देणारा. अभावात्मक जाणीव देणारा आणि सकारात्मक भाव जाणीव देणारा. जी द्रव्य मूत्रदाह देत नाही हा अभावात्मक जाणीव. ही द्रव्य उत्कर्षाची नाही आहे. आणि तिखट किंवा काळी मिरी ही द्रव्य उन्हाळ्यात खाल्ली की जाणीव नक्की होते ना, थोडी खाल्ली तरी. ही सकारात्मक जाणीव आहे. आणि ही द्रव्य शीत ऋतूत जरी खाल्ली तरी जाणीव देतात, त्रास देत नाही. किंवा सकारात्मक जाणीव देणारी आणि अभावात्मक जाणीव देणारी अशी उत्कर्ष ज्यांचा आहे पण जाणीव देणारी, परिणामाने जाणीव देणारी आहे, अशांना उष्ण किंवा शीतविर्य म्हणायचं. आणि जी जाणीव देणारी नाही आहेत पण शीतही नाही आहे, शीतत्वाची जाणीवच देत नाही, स्वभावतः तिक्त असून शीतत्वाची जाणीव देत नाही, त्याला अनुष्णवीर्य म्हणतात. अनुष्णवीर्य उष्ण नाही आहे. स्वभावतः तिक्त असायला पाहिजे. तिक्त रसाचं वीर्य शीत असायला पाहिजे. ते शीतत्वाची जाणीव देत नाही, उष्णत्वाची जाणीव देत नाही, त्याला अनुष्ण म्हणतात. अनुष्ण शीत म्हणजे शीतही नाही उष्णही नाही, तुम्ही सामान्य. गुणची कशी आहे? अनुष्ण. पण शीतवीर्य म्हणत नाही त्याला, उष्णवीर्य म्हणत नाही. उत्कर्ष नाही, दोन्ही गुणाचा उत्कर्ष नाही. बोला. हे पण उष्ण आहे. अनुष्ण म्हटले. कोणती म्हटली अनुष्ण? वाळलेली का सोडली? ओली सुखी शीत आहे, ती व्यक्त आहे. उष्ण आहे ती व्यक्त करीत नाही. उष्णता ती तीक्ष्ण आहे पण उष्ण नाही. हा, तीक्ष्ण आणि उष्णात फरक आहे, लक्षात घ्या. कापूर तीक्ष्ण आहे का नाही? शीत आहे. किंवा तीक्ष्ण आणि उष्णात फरक आहे. शीतद्रव्य तीक्ष्ण असू शकतं. जे दाह करीत नाही, उद्वेजना करतं. कटुरस उद्वेजना करतं, ते तीक्ष्णत्वात करतं. कटुरस दाह करीत नाही, कारण कटुरस उष्णामध्ये न्यूनतम आहे.
उष्णानान अवरहा कटुः. पण कटुरस नाकात गेला की सोडतच, तो तीक्ष्ण आहे, तो उष्णाचा तीक्ष्ण आहे. आणि म्हणतो तिखट झोपतं, तिखट झोपतं, उष्णत्वाने नाही झोपत, तीक्ष्णत्वाने, उद्वेजनाच्या. आणि जे उष्णतर आहेत वीर्याने ते 10 पाक करणार आहेत. चित्र 10 पाक करणार आहे, खाल्ला तर 10 पाक करणार आहे. कटुरस सामान्यपणे खाल्लं तर काय करणार नाही, कारण तू इतका बलवान नाही आहे उष्ण होणार. परिणामांनी जाणीव देणारी मग अनुष्णाने परिणाम करून कार्य दाखवतात की नाही? त्यामुळे परिणामाने जाणीव देणारी द्रव्य मग अनुष्णाची काही परिणामाने हे करतात की नाही? हा, परिणामानंतर सुद्धा जाणीव देत नाहीत, विपाकानंतर सुद्धा जाणीव देत नाहीत. मग त्यांचं कर्म झालंय आपल्याला. कर्म म्हणून तर त्याला हे शीत अनुष्ठ शीत म्हणा, कर्म करतात, कर्म करतात. म्हणजे ते कार्य करताना तिक्तरसाने काम करणार आहे, पण ते पण असतं. पण ते वातप्रकोप करणार नाहीये, म्हणून ते अनुष्ठ आहे. जे वातप्रकोप करीत नाही, सतत शेवू नये, ते अनुष्ठ आहे. व्यक्त नाहीये उष्णत्वात, पण वातप्रकोपही करीत नाही. आणि म्हणून गुरुजीला आम्ही हे म्हटलंय, अनुष्ठ शीत, अनुष्ठ म्हटलंय. अनुष्ठ शीत, अनुष्ठ नाही आहे आणि शीतही नाही आहे जास्त, वातप्रकोप नाही आहे. आता दोनच व्हिडिओ सांगायचा उद्देश. संपूर्ण सृष्टीमध्ये सगळी द्रव्य या 2 गटात विभागली जातात. आणि म्हणून 2 सांगितले असं ग्रंथकार म्हणतात. जगत अग्निसोमेयम, बलवान 2 प्रगट होतात आणि बाकीचे सगळे यांचे भाऊबंद आहेत, म्हणजे यांचा समावेश करायचा. एखादं जे गुरु आहे ते प्राया शीतज्ञ, जे द्रव्य कशा आहे तो तिक्त आहे, ते प्राया हा उष्ण. असा भेद केलाय. पण अशी 2 वीर्य मानायचं एक वेगळं कारण. आणि ते कारण असं आहे की जे द्रव्य तिक्त आहे, वीर्याने शीत आहे, त्या द्रव्याचे गुण तुम्ही रसाने सांगू शकता, रसावरून गुण सांगू शकता. जे द्रव्य मधुर आहे, वीर्याने शीत आहे, त्याचे गुण तुम्ही मधुर रसावरून सांगू शकता. जे द्रव्य कटू आहे, वीर्याने उष्ण आहे, त्याचे गुण तुम्ही कटुरसाप्रमाणे सांगू शकता. पण जे कटू असूनही शीत आहे, त्याचे गुण तुम्हाला अनुभवाशिवाय सांगता येणार नाही.
प्रत्यक्षाशिवाय, अनुमानाशिवाय, निष्ठापाकाशिवाय, कर्माशिवाय सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक द्रव्याचे सामान्यपणे गुणधर्म सांगण्याकरता प्राथमिक तिक्तरस शीत पाहिजे, मधुररस शीत पाहिजे, कषाय शीत पाहिजे, आम्ल उष्ण पाहिजे, कटू उष्णवीर्य पाहिजे. असं असेल तर तुम्ही रसोपदेशेन गुणा सांगू शकता. करा 26 चरक सूत्रस्थ 26. श्लोक क्रमांक 45 ते 47 26 मध्ये सूत्रस्थान आहे 26. श्लोक क्रमांक 45. शीतम विधियेन यत् द्रव्यम मधुरम रसपाकयते. बघा, रसही मधुर आहे, विपाकही मधुर आहे आणि वीर्य शीत आहे. तयोः अम्लं यत् उष्णं च यत् द्रव्यम प्रसुतं तयोः. जे आम्ल आहे, आम्ल विपाक आहे, उष्ण आहे. पुढं तेषां रसोपदेशेन तेषां रसोपदेशेन. निर्देशो गुणसंग्रह. गुणसंग्रह सांगायचा असेल तर रसावरून सांगून टाका. विद्यतो अविपरीतानां ताकतश्च उपदेश्यते. वीर्यतो अविपरीतानां. त्यांचं वीर्य विपरीत नाही आहे, त्यांचा अविपरीत नाही, त्यांचं पाकावरून तुम्हाला सांगणं शक्य आहे. रसतो पाकावरून आणि पाकावरून सांगणं शक्य आहे. मधुर रस आहे, मधुर विपाक आहे, सांगून टाका. पण अविपरीत वीर्य आहे, सांगून टाकलं. विपरीत कोणाला म्हणायचं ते. मधुर रस शीत वेगळी, तिक्तरस शीत वेगळे, आम्लरस कटू वेगळे, कटुरस उष्ण वेगळे. असं ज्यांचं आहे रस विभाग, त्यांचे गुण सांगून टाका रसोपदेशेनं. पुढे यथा पय यथा सर्पी यथा वा शैलचित्रतो एवं आदीनि च अन्यानि निर्दिशेत रसतो विषय. आदीने रसतो निर्दिशेत. रसद्रव्यांचे रसगुण जरी येतात कसे गुण कसे सांगायचे त्याचा नियम सांगून टाकला. रसतो निर्दिशेत. दिव्यावर ठेवा, रस काय बघा, विपाक काय बघा, सांगून टाका. जर मधुर रस आहे, विपाक तत्व असेल, थांबा ऐकू नका. मग कर्मनिष्ठ असा काय, ह्याच्याकरता हे रस सांगितले, वीर्य सांगितले की यावरून तुम्हाला नक्की दिशा कळते का उलटू आहे. आता इथे श्लोक नंबर 52. तस्मात् रसोपदेशेन न सर्वं द्रव्यमादिशे. आता म्हणतात की रसोपदेशाने सगळ्या द्रव्यांचं नाही सांगता येत. उत्तम तुल्य रसे अपि एवं द्रव्य द्रव्य गुणांतरम. काही ठिकाणी वेगळं आहे. रौक्षात कषाय वृक्षाणां उत्तम मध्यम किंचित अम्लं ही संग्राही किंचित आम्ल, काही आम्ल सरळ आहे, काही आम्ल संग्राही आहे. पुढं यथा कपित्थम संग्राही वेदीच आम्लकम कृपा. आम्ल ते वेदी आहे का पित्त संग्राही आहे. पिप्पली नागरम वृक्षम कटूच अवृक्षम उच्यते.
पिप्पली नागर आहे तर पिप्पली अवृश्य आहे, नागर अवृश्य आहे. पुढं कषायः स्तंभनः शीतः सो अवयायां अतोन्यथा अभयामध्ये कशा असूनही स्तंभन नाही आहे. पुढं तस्मात् रसोपदेशेन न सर्वं द्रव्यमानं म्हणजे सगळ्या द्रव्यांचा रसोपदेशाने सांगू नका. ज्यांचा रस, वीर्य, विपाक समान आहे त्यांच्यावर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. बाकीच्या गोष्टी काय तुम्हाला? विपाकानंतर कशा सुद्धा मधुरत्वाला येते. हरितकीचा विपाक मधुर आहे, मूत्र सृष्ट होतं, तिचं कार्य बदलतं, सांगू नका. तेवढ्याकरता हे वीर्य सांगितले. दोन सर्वात महत्वाचा विषय हा. अख्ख्या द्रव्यगुणात तुम्हाला कुठलाही निगंधू काढा, प्रत्येक द्रव्याची वीर्य तुम्हाला शीत किंवा उष्णच म्हणणार आहे. पण वीर्याची व्याख्या काय? क्रियते येनया क्रिया तद्वीर्यम, प्रत्येक गुणवीर्य आहे. व्यवसिद्धी गुणाशिवाय आणखी गुण आहेत काही, तेही वीर्य आहे. द्रव्याश्रित कर्मशक्ती ही प्रत्येक वीर्य आहे. हे दोन वीर्य सांगितले आहेत ते रसज्ञ हे कर्म द्रव्याचे गुण सांगण्याकरता केलेले आहेत. दोन हा त्यातला बारीकसा भेद आहे. त्याचा उपयोग 26व्या अध्यायात केला आहे, ह्यानेही केला आहे. जे द्रव्यविज्ञानी अध्यायात ह्यानेही केला आहे. वीर्य दोन ह्याकरता सांगितलेले आहे की त्यावरून तुम्हाला समान वीर्य असतील नाही सांगता येईल. विपरीत असेल, विपाक आणि वीर्य विपरीत असेल, रसावरून गुण सांगता येणार नाही. याकरता प्रत्येक द्रव्याचे कुठलाही निगम तुम्ही घ्या, शालिग्राम घ्या, भावप्रकाश घ्या, राजलेखन घ्या, वीर्य दोन. पण वीर्याची व्याख्या करताना प्रत्येक ठिकाणी अष्टवीर्यम वा षड्वीर्यम वा असं वर्णन आहे. लक्षात आला? हे त्यातले बारकावे हे पुहन करून काढावे लागतात, ग्रंथात लिहिलेले नाही पण वापरलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी शीतवीर्य वापरलेलं आहे पुहनाकरता. चल पुढं कळलं? त्रिधा विपाको द्रव्याणाम स्वद्वम्न प्रसुतात्मका. आता स्वादूचा स्वादू, आम्लाचा आम्ल, मधुराचा लवणाचा मधुर, असंच आहे ना. मधुराचा मधुर, आम्ल लवणाचा मधुर विपाक. प्रश्न असू द्या मला. स्वादूचा स्वादू ठीक आहे, मधुरात जलाबरोबर अग्नी, आम्लात पृथ्वीबरोबर अग्नी. आम्लाचा विभाग मधुर नाही सांगितला, पृथ्वी आहे. पण लवणाचा विपाक पत्र मधुर सांगितला, जल आहे म्हणून.
मधुर द्रव्याचं एक द्रव्य आहे. मधुर द्रव्याचे दोन द्रव्य आहेत, पृथ्वी आणि जल. त्यातलं लवणामध्ये मधुराचं एक द्रव्य आहे, त्याचा विपाक मधुर नाही. पण मधुराचं एक द्रव्य आम्लात आहे, त्याचा विपाक मधुर नाही सांगितलं. आधार काय? मग विपाक ठरवायचा आधार काय आहे? तिक्तरसाचा विपाक दुसरा प्रश्न. ते कळलं ना? प्रश्न कळला नाही? तिक्तरसाचा विपाक कटू आहे, तिक्त शीत आहे. तिक्तरस ज्वरात चालतो, कटुरस ज्वरात चालत नाही, वृक्ष असूनही चालत नाही, पाचन असूनही चालत नाही. ज्वराच्या वर्णनामध्ये उत्तम द्रव्य म्हणून काय? तिक्तत्व. विपाक कटू आहे त्याचा, तरीही ते चालतं. कटुरस पाचक असूनही चालत नाही म्हणत आता सरसकट चालत नाही. का? प्रश्न कळला? कशा रसाचा विपाक कटू आहे, त्यालाही बंधनं घातली नाही चालत जोरात. आणि म्हणून शमर ध्वजा म्हटलं की काय पाहिजे? वायव्य आकाशे तिक्तरस शमर आहात, याला बंधन नाही. मग तिक्तरसाचा विपाक उष्ण कसा? हा माझा प्रश्न आहे. उत्तर शोधून ठेवा. विपाकाची कर्म सांगताना प्रामुख्याने मलावर जो आहे, धातू आणि मलांमधील जो परिणाम आहे त्याच्यानुसार विपाक सांगितला. आणि कटुविपाक हा बद्धवेणूकरिता आणणारा आहे, तिक्तरस हा बद्धवेणूकरिता आणणार आहे, आणि कषायरस सुद्धा बद्धवेणूकरिता आणणार आहे. म्हणून त्यांचा विपाक हा कटू सांगतो. विपाक सांगण्याकरता वेगळे निकष सांगितले आहेत. स्पृष्ट मूत्रकूट, जे स्पृष्ट मूत्रकूट आहे त्याचा विपाक मधुर आहे. लवण मधुर स्पृष्ट मूत्रकूट आहे. आम्ल स्पृष्ट वीट असूनही दाहकृत आहे. स्पृष्टमूत्रकूट आहे, मीठ स्पृष्टकूट आहे, पण दाह. म्हणून आम्लरसाची मात्रा घ्यायची असते, कधी घ्यायची असते? मधुररस पोटभर खायचा असतो. आम्लरस पोटभर नाही खाता येत. आम्हाला की खाता येत, पण बाकीचे द्रव्य नाही खाता येत तुम्हाला पोटभर. तो पाहतोच तो दाह करतो. म्हणजे एक लिंबू खाल्लं की दाह करतो. थोडस तुमच्या ह्याच्यात हे केलं पुलावामध्ये किंवा लग्नात काय होणार, पण कधी एवढं घ्यायला ते दाह कृत आहे. पूर्व दाह कृत आहे, मूत्र दाह कृत आहे. निकष वेगळे सांगितले. कर्मनिष्ठया विपाक कर्मनिष्ठया. विपाक कर्मावरून होत. तरी एक प्रश्न शिल्लक आहे. विपाक कटू असूनही, एक उष्णगुण नसूनही उष्णवीर्य का सांगितलं? सॉरी, उष्णवीर्य नसूनही तिक्तरसाचा विपाक कटू का सांगितलं? ठीक आहे,
तो सृष्ट विकृत नाही आहे, बद्ध विकृत आहे म्हणून सांगितलं. मग तो ज्वरात का चालतो? कर्तृत्व चालत नाही ज्वरात ना. मग कर्तृविपाक ज्वरात का चालतो? कर्तृविपाक ज्वरात चालतो कारण पित्तरा ज्वरात चालतो. का चालतो? उत्तर शोधा आणि घ्या. चल पुढं. बारीक बारीक प्रश्न आहेत. पचन लवकर होतं. पाचन पित्तरस हा सर्वात लघु आहे आणि आकाश आणि वायू महाभूतांचा बनलेला आहे. आणि ज्वरामध्ये जी संप्राप्ती सांगितली आहे त्याच्यात स्वेदभाव कृतसाचा अवरोध नाही. आणि स्वेदभाव कृत ही सगळ्यात सूक्ष्मातील सूक्ष्म कृत आहे. आणि पित्तरस हा सगळ्यात सूक्ष्म आणि लघु गुणांचा सांगितला. आणि हा अवरोध दूर करणारा सगळ्या रसामध्ये श्रेष्ठ रस पित्तरस आहे. आकाशी आहे, वाचक आहे म्हणून. पण तरीही प्रश्न शिल्लक राहतो. कर्तृविपाक म्हटलं की वीर्य उष्ण आलं का नाही? मग तो कर्तृविपाक तुम्हाला कर्तृरस चालत नाही, कर्तृविपाक चालतो. ज्वरामध्ये कर्तृरस चालतो म्हणजे कर्तृविपाक चालतो. पण ज्वर चित्ताचं ज्वरघनत्व हे पाकानंतर आहे ना. त्या रसवनिपाते द्रव्यानं आहे, पाकानंतर आहे म्हणजे मग कर्तृविपाकच होणार आहे. पण ते चालतं. मग कर्तृरसाचा कर्तृविपाक का करत नाही? हा प्रश्न MD लेवललाच विचारायला पाहिजे. परीक्षेमध्ये द्रव्यगुणाला, ज्वराला, संहितेला, चिकित्सेला विचारला पाहिजे. सोपं उत्तर आहे. विपाक जेव्हा होतो तेव्हा दोन महाभूत व्यक्त होतात. कुठले? आकाश आणि वायू. आकाश वायू या दोन्हीमध्ये उष्णगुण नाही आहे. पण उष्णगुणाचे कर्तृविपाकाचे बाकीचे जे गुण आहेत उष्ण आणि तीक्ष्ण सोडून ते सगळे समान आहेत दोघांना. म्हणजे अंशात्मक काम ते करतं. उष्णगुणाचं काम तेवढं फक्त करीत नाही. पण आग्नेय द्रव्यामध्ये आवश्यक असलेले विशद, वृक्ष, सूक्ष्म, खरं हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. कर्तृरसाचे हे रस हे गुण सगळे विचारले आहेत. आग्नेय गुणाचे हे सगळे गुण आहेत त्यात. बघा 26वा अध्याय करा. अग्नि महाभूताचे गुण आणि आकाश वायूचे गुण यात केवढं साम्य आहे बघा. ते उष्णतेचं सगळं सारखं आहे. सगळ्याचे गुण मांडून म्हणजे उष्ण गुणाचे उष्ण सोडून बाकीचे गुण त्यात आहेत. ते पाचनाचं कार्य करतं पण दाह करीत नाही. ज्वरात उष्ण अधिक असतो. उष्ण वाढवायचं काम ते करत नाही. बाकीचं पत्रकाचं काम सगळं करतं. ते खरं आहे, वृक्ष आहे, परुष आहे, विषद आहे, सूक्ष्म. विपरीत गुणाचं आहे. लघु आहे, सूक्ष्म आहे, वृक्ष आहे, खरं आहे, विषद आहे. आकाशी आहे बघा, सूक्ष्म आहे, विषद आहे, वृक्ष आहे. का 26? मृदू, लघु, सूक्ष्म, श्लक्ष्ण, शब्द, गुणबोध आणि सूक्ष्म लघु आहे. म्हणजे अग्निगुणातले वायूमध्ये सगळे गुण आहेत. एक कृष्ण तीक्ष्ण सोडला तर वायुदेवाचे गुण असा बरं का महाभूताचे 26वा अध्याय तिथे घेतली सांगता येते. लघु, शीत, वृक्ष, खर, विषद, सूक्ष्म. बस हे गुण तुमच्या अग्नेय आहेत की नाही बघा. कृष्ण कृष्ण सोडून सगळे गुण आहेत. अग्निगुणाने ते काम करतं आणि म्हणून त्याचा विपाक तत्व आहे. उष्ण नाहीये त्यात, तीक्ष्ण नाहीये पण अग्निगुणाचे सगळे